प्रार्थनेमध्ये अतुलनीय सामर्थ्य असतं. शरीर जड आहे आणि शरीरातली जी चेतना आहे ती फार सामर्थ्य संपन्न असते. त्याचं सामर्थ्य काय आहे, तिची शक्ती काय आहे, त्याचं एक साधं उदाहरण आपल्या नेहमीच्या परिचयातलं आहे. एखादी धातूची तार असते, किती साधी असते. सहज आपण गुंडाळतो, बंडल बांधून कडेला ठेवतो, कपडे वाळत घालायला ती घालतो, त्यावर कपडे वाळत घालतो. त्या तारेचा उपयोग सहज करतो आपण. त्या तारेतनं जर वीज प्रवाहित झाली तर तुम्ही हात लावू शकाल त्याला? जसं विजेमुळे त्या तारेच्या शक्तीमध्ये अमर्याद फरक पडतो, अंतर पडतं, तसं चेतनेने मानवी देहामध्ये अमर्याद शक्तीचा संचार होतो. आणि ही चेतना ईश्वरी चेतना आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात, ईश्वर सर्वभूतानां हृदेश अर्जुन तिष्ठती. अरे अर्जुना, ईश्वराचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य आहे. म्हणजे माझं वास्तव्य हृदयात आहे. प्रत्येक जीवमात्रांच्या, फक्त मनुष्याच्या नव्हे, वनस्पतींच्या, पशुपक्ष्यांच्या, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या सुद्धा अंतरंगामध्ये ईश्वरी सान्निध्य आहे, ईश्वरी वास आहे, अस्तित्व आहे. ज्या प्रमाणामध्ये आपली विश्वास आणि श्रद्धा वाढत जाईल त्या प्रमाणात त्या अस्तित्वाचा अनुभव तुम्हाला येतो. लोखंडाच्या तारा वापरतात का इलेक्ट्रिफिकेशन करता? फार पूर्वी वापरायचे. मग ॲल्युमिनियमच्या तारा आल्या, मग नंतर कॉपरच्या तारा आल्या, तांब्याच्या. आणि आता या ज्या ईव्ही व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये चांदी वापरली जाते. कारण चांदीची कंडक्टिव्हिटी तांब्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, सोन्याची त्यापेक्षा जास्त आहे, पण ते वापरणं शक्य नाहीये. म्हणून चांदी वापरतात ई व्हेकल्स मध्ये. जे दर वाढतायत आता चांदीचे, त्याचं कारण ते आहे. तर तुमची कंडक्टिव्हिटी ज्याप्रमाणे वाढते त्याप्रमाणे किंमत वाढते. 1 टन लोखंड आणि अर्धा तोळा सोनं दर एकच आहे. अर्धा तोळा सोन्याची अंगठी घालतो माणूस नाजूक बोटामध्ये, आणि 1 टन सोनं असं जर टाकलं तर 4 माणसं लागतात उचलायला टप्प्याटप्प्याने. 1 टनने उचलू शकत नाही एकदम. हे अंतर कशामुळे आहे किमतीतलं? जगाने स्वीकारलेली किंमत आहे त्याची सोन्याची लोखंडापेक्षा इतके पट जास्त. उपयुक्तता लोखंडाची पण आहे, सोन्याची पण आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीची आहे. तसं मानवी देहामध्ये जो ईश्वर आहे त्या ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सोपा मार्ग नामस्मरण आहे. तुम्ही ज्याचं चिंतन करता तसेच होऊन जाता. एखादा माणूस सतत दुखण्याचं चिंतन करेल, दुर्बलतेचं चिंतन करेल, दुःखाचं चिंतन करेल, तर तो त्या दुःखातनं बाहेरच येणार नाही. एखादा माणूस सगळ्या आशादायक गोष्टींचं चिंतन जर करायला लागेल तर त्याला जगणं आशादायक वाटायला लागेल. हे परिवर्तन कशाने घडतं? मनाच्या अवस्थेप्रमाणे हे परिवर्तन घडतं. ज्यांना चष्मा आहे त्यांना चष्मा काढला तर धुसर दिसतात काही गोष्टी, चष्मा घातला तर स्पष्ट दिसायला लागतात. म्हणजे नुसतं माध्यम जर बदललं तर दृश्य बदलतं. तसं मनाच्या जाणीवेचा स्तर ज्या प्रमाणात बदलेल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला येणारा जीवनाचा अनुभव वेगळाच असणार आहे. एकसारखा असेल जीवन, पण अनुभव तुम्हाला येणारा वेगळा असेल. आणि ही सकारात्मकता ईश्वराच्या नामस्मरणाने येते, त्याच्या प्रार्थनेने येते. आणि ज्यावर तुम्ही मन केंद्रित करता त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम तुमच्यावर दिसायला लागतो. तुमचा अनुभव तसाच होतो, तुमचं वागणं तसं होतं, तुमचं बोलणं तसं होतं, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. एखाद्या मनुष्याचं वजन समजा 70 किलो आहे, तर पाण्यामध्ये त्याचं वजन फार कमी भरतं.
आहे की नाही? चंद्रावर 1/6 भरतं, इथे जर 60 किलो असेल तर चंद्रावर 10 किलो भरेल, एवढा फरक आहे. म्हणजे माध्यम बदललं की अनुभव बदलतो. तसा चिंतनाचं अधिष्ठान बदललं, ईश्वर याच गोष्टीचं चिंतन करायला लागला. जसं स्वामींवर निष्ठा आहे आपली, तर स्वामींचं चिंतन केलं. योगक्षेमम वहाम्यम त्यांनी सांगितलंय श्रीकृष्णाने गीतेमध्ये, या सगळ्या अवतार कार्य करणाऱ्या लोकांनी भिवू नको, तुझ्या पाठीशी मी आहे. ते योगक्षेमम वहाम्यम सोप्या शब्दात सांगितलं आपल्याला कळावं असं स्वामींनी. तर ते खरोखर भार वाहतात, आपला दुःखातनं मुक्त करतात. एक सामान्य मनुष्य जर इतरांच्या दुःखातनं त्यांना मुक्त करू शकत असेल, ज्याची चराचर सृष्टीवर सत्ता चालते, तो मुक्त नाही का करू शकणार? तर त्याचे अनुभव माणसं घेतात, ते प्रार्थनेतनं घेतात, ते नामस्मरणातनं घेतात. आणि नामस्मरण इतकी सोपी गोष्ट नाही, ईश्वराला काही द्यावं लागत नाही. देहच जर त्याने आपल्याला दिला तर आपण त्याला देण्यासारखं काय आपल्याकडे? काहीच नाही आपल्याकडे. पण त्याचं स्मरण आपण करू शकतो आणि त्याच्या स्मरणाने अद्भुत चमत्कार जे आहेत ते घडतात, असा जगाचा अनुभव आहे. अनेक लोकांचा अनुभव आहे. सहस्रावधी, लक्षावधी, कोट्यावधी लोकांचा हा अनुभव आहे. नाही तर लोक एवढी गर्दी करून तीर्थस्थळांना गेले नसते. तुम्ही लग्नाच्या पत्रिकेमध्ये जर नाव नाही लिहिलं तर तुमच्या भावकीचे लोक येतात का? पत्रिका जर पाठवली नाही तर लोक येईल का लग्नाला? कुणी पत्रिका पाठवून आठवणीचे फोन करावे लागतात की नाही पुन्हा सामान्य माणसाला? ज्या वेळेला कुंभमेळा झाला प्रयागराज तीर्थक्षेत्रात, किती लोक आले? 66 कोटी लोक आले. जगभरातनं आले, पत्र न लिहिता आले. 4 पर्वणी स्नानं असतात, एकाच वेळेला गडबडी करू नका. दुसऱ्या पर्वणी स्नानाला या, तिसऱ्याला या, असं सांगत होते. 4ही पर्वणी स्नानाला कोट्यावधी लोक एका वेळेला तिथे. सरकारने तीर्थराज प्रयागमध्ये कोट्यावधी लोक येणार त्याकरता जी व्यवस्था करावी लागली त्यांना, त्याकरता जेवढा खर्च केला त्याच्या 10पट उत्पन्न सरकारला झालं. शेकडो कोटी रुपये लोकांनी खर्च केले, दान धर्म केला. ज्या मनुष्याला कुंभमेळ्याच्या अगोदर तीर्थराज प्रयाग त्याच्या आजूबाजूला राहणारे जे लोक होते, त्या तरुण मुलांना 100 रुपये 200 रुपये फार तर मिळायचे. दिवसभर काम केलं तर 250 रुपये म्हणजे फार झाले. त्या मुलांना कुठलंही पडेल ते काम, साधं सरळ काम, ते करण्याचे 1000 2,000 रुपये रोज मिळायला लागले त्या काळात. तर ईश्वराचं स्मरण ज्यावेळेला होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन ज्यावेळेला ते स्मरण करतात, त्यावेळेला त्या शक्तीचा संचार झालेला प्रत्यक्ष दिसतो. तो अर्थशास्त्रामध्ये दिसतो, तो समाजशास्त्रामध्ये दिसतो, तो राजकारणामध्ये दिसतो, सत्ताकारणामध्ये दिसतो, मनशांतीच्या रूपात दिसतो, अनंत प्रकारे. वीज एकच आहे, त्याच्यामुळे तुम्ही दिवाळी लावू शकाल, टीव्ही पण पाहू शकाल, टेप रेकॉर्डर पण ऐकू शकाल, मोबाईल पण चार्ज करू शकाल, फ्रीजमध्ये सुद्धा ती वीज वापरू शकाल, पदार्थ गार करायला, हॉट प्लेटवर पदार्थ गरम करायलाही ती वापरू शकाल. ऊर्जा एकच आहे, त्याचे वापर अनेक आहेत. ईश्वर या नावाची आपल्या अंतरंगात असलेली ऊर्जा जी आहे या सगळ्या विश्वात एकसारखी आहे. त्याचा उपयोग काय करायचा याचं स्वातंत्र्य फक्त मनुष्याला दिलंय या चराचर सृष्टीत. बाकी कुणाला हे स्वातंत्र्य नाही दिलं. ते उपजत प्रेरणांप्रमाणे पशु पक्षी सगळे जगतात, त्यांचं जीवन निर्धारित असतं, त्या पद्धतीने ते जगतात. पण मनुष्याला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की तू मार्ग निवडू शकतो. ही ऊर्जा कुठे वापरायची, किती वापरायची, चांगल्या हेतूने वापरायची का वाईट हेतूने वापरायची, हे स्वातंत्र्य दिलंय. पण या स्वातंत्र्याबरोबर मग एक जबाबदारी पण दिलेली आहे की केलेल्या कर्माचं कर्मफलात रूपांतरण होतं, निसंदेह होतं. ज्वारी पेरून बाजरी उगवेल का? गहू पेरून तांदूळ उगवेल का? जे पेरलं ते उगवेल की नाही? मग ईश्वराचं स्मरण करून चांगलं जर पेरलं ते चांगलं उगवतं. आणि आपल्या आनंद जीवनामध्ये हे आयुष्य हा एक छोटासा टप्पा आहे.
फार मोठा टप्पा नाही. मागे वळून बघितलं तर क्षणात कळत आयुष्यातली 60-62 वर्ष निघून गेली, पत्ता नाही लागला. हे फार गतिमान आहे आणि मानवी बुद्धीच्या कक्षेत येत नाही. आपल्या बुद्धीच्या कक्षेत एवढं येतं, लहान मुल असतं की नाही, ते काय करतं, फक्त त्याला भूक लागली तरी रडतं, त्याला डास चावला तरी रडतं, त्याचं पोट दुखलं तरी रडतं, त्याला कोणी रागावलं तरी रडतं, त्याला कोणी चिडवलं त्याच्या एखाद्या मित्राने तरी ते रडतं. त्याला कळत नाही की कशामुळे रडतोय आपण. बोलता येत नाही ना, सांगता येत नाही त्याला आईला, पण ते रडतं. ते रडल्यावर आई धावत येते, त्याला काय झालंय पाहते आणि त्याच्या दुःखाचं निवारण आई करते. जसं आईला त्या बोलता न येणाऱ्या मुलाच्या दुःखाचं निवारण करायचं कळतं, तसं ईश्वराला त्याच्या कोट्यावधी अब्जावधी किंवा न मोजता येणे इतक्या अपत्यांचं दुःख कसं निवारण करायचं हे त्या ईश्वराला कळतं. आणि तो सगळ्यात जवळ आहे, हृदयात म्हणजे आपल्या सगळ्यात जवळ आहे. आपल्या आईपेक्षा तो जवळ आहे, आपल्या वडिलांपेक्षा जवळ आहे, आपल्या पतीपेक्षा जवळ आहे, आपल्या पत्नीपेक्षा जवळ आहे, आपल्या मुलाबाळांपेक्षा जवळ आहे, आपल्या आई वडिलांपेक्षा जवळ आहे. सर्वात जवळ ईश्वर आहे. त्यामुळे त्याचं स्मरण जर केलं तर त्याच्या अस्तित्वाचा अनुभव येतोच येतो. तो अनेक प्रकारे कृपा करतो. त्या कृपेचा अनुभव ज्या तीव्रतेने तुम्ही भक्ती कराल त्या तीव्रतेने येतो. तुम्हाला तसा अनुभव येवो हे तुमच्या डोळ्यासमोर चालतं फिरतं उदाहरण आहे की स्वामी निर्भय कसं करू शकतात श्रद्धा असेल तर. आणि मनुष्य कुठल्याही प्रकारच्या संकटांना कसा बाहेर पडतो, थोडीशी परीक्षा पाहतो ना ईश्वर. परीक्षा पाहिल्याशिवाय गुणवत्ता ठरवता येईल का? पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, डिस्टिंक्शन कोण, फर्स्ट क्लास कोण, सेकंड क्लास कोण, परीक्षा घ्यावी लागते. मग तशी परीक्षा आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपल्याला द्यावी लागते. तशी ईश्वरही आपली परीक्षा घेतो. त्याच्या परीक्षेत ज्या प्रमाणात उत्तीर्ण होऊ आपण त्या प्रमाणात त्याची कृपा जास्त 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 आपल्याला जाणवत राहते. तर त्यामुळे मला खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने. म्हणजे मगाशी तुषारने सांगितलं त्याप्रमाणे की नियती ठरवते. आज काय अनपेक्षित होत आहे, म्हणजे मला काल माहिती नव्हतं मी येणार आहे. आज सकाळी सहज बसल्यानंतर माझ्या डोक्यात आलं, म्हटलं की आपण इकडूनच जर जाणार आहे फलटणला नंदू महाराजांशी बोलू फोनवर, तर ते मला म्हणाले येऊ बरोबर जाऊया आपण प्रवचनाला. म्हटलं ठीक आहे. जाता तर 10 मिनिट थांबायचं म्हणून आलो, तर तुमची भेट झाली. आणि ईश्वर अनेक गोष्टी दाखवतो ज्यातनं मनुष्य शिकतो. ग्रंथांमध्ये जे वाचलं होतं, ईश्वर कृपा करतो, ईश्वर अंतर्बाह्य बदलून टाकतो, मनुष्याच्या जाणीवेचं असतं, ईश्वर संकटातनं सोडवतो. तशी प्रत्यक्ष उदाहरणं दिसावी अशी ही ईश्वराची इच्छा असते. तसं उदाहरण दाखवण्याकरता मला तरी इथे आणलं. त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ईश्वर शिकवतो बोट धरून. आई जसं लहान मुलाला चालवते आणि शिकवते की नाही, हा चिव आहे, हा काऊ आहे, तसं मानवी जीवनातलं सुख असेल, दुःख असेल, वेगवेगळ्या गोष्टी, आनंद, भावना, ते ईश्वर तुम्हाला बोट धरून शिकवतो. आणि तुमची इच्छा असो नसो तुम्ही खेचले जाता त्या ठिकाणी, आपोआप तुमच्या जीवनामध्ये तसे प्रसंग निर्माण होतात, तशा व्यक्ती भेटतात. ईश्वरी अस्तित्वाचं प्रमाण काय आहे, तर ते प्रत्यक्ष प्रमाण. शास्त्र सांगतं म्हणून प्रमाण नव्हे, फक्त प्रत्यक्ष प्रमाण, मनुष्याला आलेला अनुभव, तो शास्त्रा इतकाच ग्राह्य मानला जातो, शास्त्रापेक्षा काकणभर जास्त तो मानला जातो. तर ते दाखवण्याकरता मला इथे येण्याचा योग आपोआप आला. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. नंदू महाराजांना धन्यवाद, कारण ते नेहमी अशी समन्वयकाची भूमिका अनेक पातळ्यांवर चांगली निभावत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या भेटी घडवून देण्याचा त्यांचा एक उपक्रम चांगला असतो कायमचा. त्यामुळे त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. श्रीराम समर्थ.